नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर बघा, आज सोमवार आहे आणि आज जरा लॉंग व्हिडिओ टाकणार आहे. 2 दिवस झालं व्हिडिओ काही टाकलाच नव्हता. शॉर्ट व्हिडिओज टाकत होते कारण वेळच भेटत नव्हता. तर बघा, शॉपवर आले, जर आवरावरी केली आणि एक कस्टमर आलं. बघा, काय कस्टमर असे डोके खातेत ना. डायरेक्टच ते कस्टमर आले आणि मला काय विचारते माहिती आहे का, तुम्ही खरंच चांगले ब्लाऊज शिवतात का हो? आणि माझे ब्लाऊज ना मी लातूरला नाहीतर पुण्याला शिवते बघा. कारण मी कधी बाहेर असे शिवलेच नाही, तर लातूरला नाही तर पुण्याला शिवते, कारण तिकडले टेलर चांगले आहेत. मग मी ऐकून घेतलं आणि त्यांना म्हणलं, इथं दुकान कशासाठी टाकलं आहे म्हटलं. मी काहीतरी येत असेल म्हणूनच टाकलं असेल ना म्हणलं दुकान. तर नाही, ताई राग आला का म्हणलं. ही बोलण्याची कोणती भाषा आहे म्हटलं तुमची? असं म्हणजे विचारायचं असतं का? शिव वाटलं शिवा, नाही तर नाही शिवा ना. माझे इथं असते तिथं असतात, मग आम्ही बोलवा येतो का तुम्हाला घरी, ही ब्लाऊज आमच्याकडे घेऊन या म्हणून? तुम्हाला हे ब्लाऊज शिवलेले हे दिसणार का असे लावलेले हे? तर मग तसं मी बोलले की मग एक ब्लाऊज बघितलं तिथं समोर जाऊ. तर नाही तुमची फिनिशिंग वगैरे छान आहे आणि माझं एवढं ब्लाऊज शिवून द्या. म्हणलं नाही जमत, म्हणलं मला टाईम नाही म्हणलं शिवायला. आणि त्यातली त्यात म्हणलं तुमचे लयच फॅन्सी दिसायलेत म्हणलं ब्लाऊज, तुम्ही दुसरीकडून शिवून घ्या म्हटलं, मला काय शिवणं होत नाहीत. तर मला म्हणतात, नाही ताई तुम्हाला राग आला का? तुम्हाला राग आला का? राग आला एक तर सकाळ पहिल्यांदा ते कस्टमर आले आणि खुशाल मला विचारलं की तुम्हाला ब्लाऊज चांगले शिवाय येतात का? आता काय सांगायचं आणि काय बोलायचं, असे कस्टमर काय असतात बघा. मग शेवटी ना मी नाही ते ब्लाऊज ठेवून घेतलं, साडी पण नाही पिकोफॉलला ठेवून घेतली, कारण पिकोफॉलच्या साडीचं तेच होतं. तुम्ही मशीनवर कशी शिलाई टाकताय, तुम्ही हात शिलाई बारीक करताय का कशी करताय? मला अजिबात वरतून शिलाई दिसली नाही पाहिजे, हात शिलाई. पुन्हा खालची खालची आपण फॉल लावतो ना, ती पण शिलाई एकसारखीच आली पाहिजे. म्हटलं मनात म्हटलं, सकाळ कोणाचं तोंड बघितलं आणि कोणाचं नाही ते. म्हणलं ताई हे बघा, म्हणलं हे पिशव्या दाखवल्या माझ्या दुकानातल्या, त्यांना म्हणलं मला काय टाईम नाही म्हणलं ताई तुमच्या साडीला पिकोफॉल करायला आणि ब्लाऊज पण शिवायला, कारण मला आहे ते शिवून द्यायचं आहे आधी. बस तुमचं ठेवून घेऊन काय करू, नाही तुम्हाला वेळेत देणं झालं तर. तसं बोलले मी त्यांना आणि नाही म्हणून सांगितलं. मग ते कस्टमर गेलं नाही. कधी काय बायका काय बोलतील काय नाही ह्याचा विचारच नाहीत करत. त्यांना टेलर लोकाला काय मूर्खातच काढतात काय कुणाच ठाऊक. चला जाऊ द्या तो विषय. तर बघा, मी आज दुकानावर आले, जरा आवरावरी ही केली, झाडू वगैरे मारला, अगरबत्ती लावली आणि एक ड्रेस आलेला होता शिवायला. 15 दिवस झालं. 15 दिवस झालं ड्रेस आहे तो दिलेला शिवायला. तर अस्तर वगैरे काढलं, आता कट करते आणि ड्रेस पण कटिंग करून घेते. आता कटिंगचा काय व्हिडिओ बनवत नाही, कारण क्लासला मुली यायची वेळ झालेली आहे. मुली असल्या ना की मग ती व्हिडिओ नाही करता येत, कारण नुसता गोंधळच होत आहे ते. तर त्या मुली यायच्या आधी ड्रेस वगैरे कट करते आणि 2 ब्लाऊज आहेत ऑलरेडी कट करून अस्तर जोडून ठेवलेले आहेत. तर बघू आता ड्रेस एखाद दुसरं ब्लाऊज झालं तर झालं, कारण मुलीचे क्लास वगैरे असल्यामुळे त्यांच्याकडे पण लक्ष द्यावं लागतं आहे. तर पूर्ण वेळ मशीनवर नाही बसता येत. तर म्हटलं मग कट तर करून ठेवावं, म्हणजे वेळ भेटेल तसं शिवायला बरं पडतं.
थंडीनं तर काय सुधारणा बघा. माझं तर असं डोकं जड पडलं आहे ना की विचारता असं नाही. असं नुसतं झोप आल्यासारखं व्हायलं आहे ह्या गारठ्यानं. आणि नुसते असे पाय हे एवढं खाजवायला की नाही. बहुतेक थंडीची ॲलर्जी आहे काय की मला आहे काय की. तर असे छोटे छोटे फोड आल्यासारखं झालं आहे पायावर आणि एवढे खाजवत आहेत ना की भरपूर खाजवत आहेत. चला तर मग आजचा हा व्हिडिओ मी लॉंग व्हिडिओ टाकत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही जर कमेंट वगैरे केल्या तर मला पण समजेल ना किंवा आपलं व्हिडिओ पाहतं आहे कोणतरी. व्हिडिओ बघायचा. चला तर मग घेते आता ड्रेस वगैरे कट करू आणि नंतर मग शिवायला घेते. आता त्याचा धागा पण शोधावा लागेल. धागा आहे का नाही ती पण माहिती नाही.